नमस्कार. मी सुनील गायकवाड. आपण पाहत आहात आवाज जनतेचा, गल्ली ते दिल्ली, जनतेच्या प्रश्नावर थेट आणि निर्भीड आवाज. मित्रांनो, आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो केवळ एका आंदोलनाचा विषय नाही. हा विषय आहे लोकशाहीचा, विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा, सरकारच्या दायित्वाचा, आंदोलनाच्या ताकदीचा आणि सर्वसामान्य जनतेच्या विश्वासाचा. आता आंदोलन त्यांच्या डिझाईनच्या बाहेर गेलं आहे. कॉकरोच जनता पार्टीने जे आंदोलन छेडलेलं आहे, सोनम वांगचुक हे उपोषणावर बसले आहेत, हे आंदोलन आता या डिझाईनच्या बाहेर गेले आहेत. पोरांनी सगळे डाव उधळून लावले आहेत. ये तो सिर्फ ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है. आता हे कोणत्याही पोस्टर बॉयचे आंदोलन राहिलेलं नाही, हे तमाम पोरापोरींचे आंदोलन झाले. आता खरे मुद्दे पुढे येत आहेत, कारण सध्या देशात काही घडते आहे याकडे केवळ राजकीय घटना म्हणून पाहता येणार नाही. हा संघर्ष आहे सत्तेचा आणि प्रश्न विचारणाऱ्यांचा. हा संघर्ष आहे प्रशासनाचा आणि उत्तरांची अपेक्षा करणाऱ्या तरुणाईचा. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे अनेकांना आता असं वाटू लागलं आहे की हे आंदोलन कोणत्याही एका पक्षाचं राहिलेलं नाही, कोणत्याही एका नेत्याचं राहिलेलं नाही, कोणत्याही एका पोस्टर बॉयचंही राहिलेलं नाही. आता हे तमाम युवक युवतींचं आंदोलन बनत चाललंय. लोकसभेतील विरोधी पक्षनेता राहुल गांधी हे आज दुपारी आपल्या सर्व खासदारांसह पंतप्रधान मोदींच्या दारात जाऊन बसले आणि विद्यार्थ्यांना केलेल्या अमानुष मारहाणीचा निषेध करीत मोदी शहा यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यांना राजीनामे मागितले. मात्र तिथे असणाऱ्या सुरक्षा रक्षकांनी आणि 10-12 पोलिसांनी त्या राहुलजी गांधींना अक्षरशः उचलबांगडी करून उचलून नेलं. दिल्ली आणि परिसरातील आणि देशभरातून अनेक युट्यूबर त्या जंतर मंतरवर येऊन थांबले. तिथलं ते सर्व फुटेज त्यांनी सर्व माध्यमांना दाखवलं, कारण त्यांचा इतर माध्यमांवर विश्वास नाही. त्यामुळे ही सर्व मंडळी तिथे आली. तिथे त्यांनी फुटेज सर्व व्हिज्युअल्स घेतले आणि ते सर्व दाखवायला सुरुवात केली. या विद्यार्थ्यांची मागणी तरी काय की शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी गेल्या काही दिवसात झालेल्या पेपर फुटच्या प्रकरणाची जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा. आणि का देऊ नये राजीनामा? इतकी जर घटना घडत आहेत, का राजीनामा देऊ नये? आणि मोदींना धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा स्वतःचा अपमान वाटतोय का? काय एवढा अहंकार भरलाय? विरोधी पक्षांना सरकार अजिबात घाबरत नाही. विरोधकांना विकत घेता येते. ईडी शिवाय त्यांच्या मागे लावून त्यांना गप्प करता येते, हे सत्तेला माहिती आहे. चळवळीचं तसं नाही. चळवळी विकत घेता येत नाहीत. ईडी शिवायची भीती त्यांना दाखवता येत नाही. कार्यकर्ते एवढे चोट आणि हट्टे असतात की ते माघार घ्यायला तयार नसतात. सरकारची कोंडी करण्याची क्षमता अशा अराजकीय चळवळीत असते. म्हणूनच सरकारला भीती वाटते या अराजकीय चळवळींची सरकारला भीती वाटते. विरोधकांची नव्हे तर याच चळवळींची भीती वाटते. मग या चळवळीतील कार्यकर्त्यांना नमोहरम कसं करायचं? तर त्यांची घोर उपेक्षा करून, बलप्रयोग करून ते कितीही ओरडले तरी त्यांची दखल घ्यायचीच नाही. नैराश्य येईल इथपर्यंत आणायचं किंवा पोलीस अंगावर सोडून आंदोलन मोडीत काढायची, ही विद्यमान सरकारची नीती आहे. सर्व विश्लेषक पहा, राजकीय विश्लेषक जेवढे असतील तर प्रत्येकाचं मत पहा, हेच मत निघेल. मित्रांनो, भारताच्या लोकशाही व्यवस्थेत विरोधी पक्षाचं महत्व आहे. संसदेत सरकारला प्रश्न विचारणे, चुका दाखवून देणे, पर्याय मांडणे हे त्यांचं कामच असतं. परंतु गेल्या काही वर्षात एक वेगळीच परिस्थिती तयार झाल्याचं अनेक राजकीय विश्लेषक सांगतात. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील संघर्ष हा लोकशाहीचा भाग असला तरी विरोधी पक्षांपेक्षा सरकारला अराजकीय चळवळींची जास्त भीती वाटते, असा दावा अनेक सामाजिक कार्यकर्ते करताना दिसतात. यामागचं कारण काय? कारण राजकारणात गणित असतात, आघाड्या असतात, फोडाफोडी असते, निवडणुका असतात. परंतु चळवळीत वेगळं चित्र असतं. तिथे हजारो कार्यकर्ते असतात. त्यांचा पक्ष नसतो, त्यांचा स्वार्थ नसतो, त्यांची निवडणूक नसते. त्यांच्याकडे फक्त एक मुद्दा असतो. आणि जेव्हा एखाद्या मुद्द्यावर तरुणाई रस्त्यावर उतरते
तेव्हा ती केवळ घोषणा देत नाही, तर सत्तेला आरसा दाखवते. इतिहास साक्षी आहे. देशात अनेक मोठ्या चळवळी झाल्या. स्वातंत्र्य आंदोलन, जेपी आंदोलन, भ्रष्टाचार विरोधी आंदोलन, शेतकरी आंदोलन, विद्यार्थी आंदोलन, या सर्व आंदोलनांनी सरकारला निर्णय घ्यायला भाग पाडले. म्हणूनच प्रश्न असा निर्माण होतो की एखादं आंदोलन वाढू लागलं की सरकार त्याकडे कसं पाहतं. संवादाचा मार्ग स्वीकारते की दुर्लक्षाचा की कठोर कारवाईचा, हा प्रश्न आज अनेक नागरिक विचारत आहेत. अनेक आंदोलनांमध्ये एक पद्धत वारंवार दिसते. सुरुवातीला दुर्लक्ष, नंतर उपेक्षा, त्यानंतर आंदोलनकर्त्यांची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न. तुम्ही गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावर आता बघत असाल, सोनम वांगचुकवर पण टीका होती. ते कुठल्या तरी देशाचे एजंट आहेत, हा दिपके काहीतरी अमेरिकेतून काढून दिलाय, अशा त्यांची प्रतिमा खराब करण्याचं काम माध्यमांवर सुरू आहे. आणि शेवटी कायदा सुव्यवस्थेच्या नावाखाली कठोर कारवाई करायची. अर्थात प्रत्येक वेळी परिस्थिती सारखीच असते असं नाही, पण लोकांच्या मनात निर्माण होणारी भावना अशीच असते. जेव्हा लोकांना वाटू लागतं की त्यांच्या आवाजाची दखल घेतली जात नाही, तेव्हा संताप वाढत जातो. आणि हा संताप लोकशाहीसाठीही धोकादायक ठरू शकतो. मित्रांनो, आज देशातील तरुणाईसमोर सर्वात मोठे प्रश्न कोणते आहेत? शिक्षण, रोजगार, स्पर्धा परीक्षा, पेपरफुटी, भरती प्रक्रिया आणि भविष्यातील अनिश्चितता. घराघरातून लाखो कुटुंब आपल्या मुलांना शिकवत आहेत, कर्ज काढून शिकवत आहेत, शेती विकून शिकवत आहेत, शेती गहाण ठेवून शिकवत आहेत, उधाऱ्या पाधाऱ्या करून शिकवत आहेत. आई वडील स्वतःच्या गरजा बाजूला ठेवून मुलांच्या शिक्षणासाठी पैसे खर्च करत आहेत. आणि अशा वेळी जर शिक्षण व्यवस्थेवर प्रश्न निर्माण झाले तर संताप होणं स्वाभाविक आहे. आज आंदोलनात दिसणारी ऊर्जा ही फक्त एका घटनेची प्रतिक्रिया नाही, ही अनेक वर्ष साचलेल्या नाराजीची अभिव्यक्ती आहे. तरुणांना वाटतं की त्यांच्या प्रश्नांना पुरेसं महत्त्व मिळत नाही, त्यांच्या भविष्याशी संबंधित निर्णय घेताना त्यांचा आवाज ऐकला जात नाही. आणि म्हणूनच जेव्हा एखादा मुद्दा ठिणगी ठरतो तेव्हा त्यामागे हजारो अपूर्ण अपेक्षा उभ्या राहतात. यामध्ये माध्यमांची भूमिकाही तितकीच महत्वाची आहे. लोकशाहीत मीडिया हा चौथा स्तंभ मानला जातो. लोकांच्या प्रश्नांना व्यासपीठ देणं हे माध्यमांचं काम आहे. मात्र आज अनेकदा आरोप केला जातो की काही मोठी माध्यमे काही आंदोलनांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात, काही बातम्या मोठ्या करतात तर काही बातम्या जाणीवपूर्वक मागे टाकल्या जातात. हा आरोप योग्य की अयोग्य यावर वेगळी चर्चा होऊ शकते, परंतु लोकांच्या मनात हा प्रश्न नक्कीच निर्माण झाला आहे की हे असं होत असतं. मित्रांनो, आंदोलन यशस्वी होण्यासाठी फक्त आंदोलन पुरेसं नसतं, लोकांचा विश्वास आवश्यक असतो. आणि इथे एक महत्त्वाचा मुद्दा समोर येतो. देशात गेल्या काही दशकात अनेक मोठी आंदोलनं पाहिली. काही आंदोलनांनी राजकीय परिवर्तन घडवलं, काही आंदोलनातून नवीन नेतृत्व उभं राहिलं, काही आंदोलन नंतर राजकारणात रूपांतरित झाली. आणि इथेच अनेक नागरिकांच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला, आंदोलन खरंच जनतेसाठी होतं का, की त्यानंतर त्यांचं राजकारण झालं? या सर्व अनुभवांमुळे समाजात संशय वाढला. लोक विचारू लागले, आज जे आंदोलन करतात ते उद्या सत्तेत गेले तर वेगळं काय करतील? हा प्रश्न चुकीचा अजिबात नाही, कारण लोकशाहीत प्रश्न विचारण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. म्हणूनच आज कोणत्याही आंदोलनापुढे सर्वात मोठं आव्हान आहे विश्वास. लोकांना विश्वास वाटला पाहिजे की आंदोलन खरोखरच जनतेसाठी आहे, कोणत्याही पक्षासाठी नाही आणि कोणत्याही पदासाठीही नाही, कोणत्याही राजकीय फायद्यासाठीही नाही. याच संदर्भात काही आंदोलनकर्त्यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला. आता जे जंतर मंतरवर चालू आहे, अजूनही तरुण मंडळी तिथे ठिय्या देऊन आहेत, अजूनही आंदोलन ते चालूच आहे. मग भारतीय लोकशाहीत उपोषण ही एक नैतिक ताकदच मानली जाते ना. महात्मा गांधीपासून ते अनेक सामाजिक कार्यकर्त्यांपर्यंत याच मार्गाचा वापर झालाय. परंतु आजचा काळ जरा वेगळा आहे. आज प्रश्न असा आहे की उपोषण हा मार्ग किती प्रभावी राहिलाय, सरकार त्याला किती प्रतिसाद देते, जनता किती काळ साथ देते, माध्यमं किती लक्ष देतात, हे सर्वच घटक महत्वाचे ठरतात. माझ्या मते कोणत्याही चळवळीचं सर्वात मोठं शस्त्र म्हणजे तिचे कार्यकर्ते, त्यांची ऊर्जा, त्यांची जिद्द, त्यांची सातत्यपूर्ण लढण्याची क्षमता. म्हणूनच कोणत्याही आंदोलनात कार्यकर्त्यांचे जीव धोक्यात येऊ नयेत ही देखील तितकीच महत्वाची बाब आहे. कारण एखादा नेता गेला तर त्याची जागा दुसरा नेता घेऊ शकतो, पण एखादा प्रामाणिक कार्यकर्त्याचं नुकसान संपूर्ण चळवळीला मोठा धक्का देऊ शकतं. आज गरज आहे संवादाची, सरकारने संवाद साधण्याची
आंदोलनकर्त्यांनी संवादासाठी आपली दारं उघडी ठेवण्याची, माध्यमांनी प्रश्न मांडण्याची आणि जनतेने जागरूक राहण्याची. लोकशाही फक्त निवडणुकांनी चालत नाही. लोकशाही प्रश्न विचारांनी जिवंत राहते, मतभेदाने जिवंत राहते, संवादाने जिवंत राहते आणि सत्तेला आरसा दाखवणाऱ्या नागरिकांनी जिवंत राहते. आजचा खरा प्रश्न कोण बरोबर आणि कोण चूक हा तर अजिबात नाही. खरा प्रश्न आहे, लोकांच्या प्रश्नांची दखल घेतली जाते का? तरुणांच्या भविष्याबद्दल गंभीरपणे विचार केला जातो आहे का? आंदोलनाकडे केवळ कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणून पाहिलं जात आहे का, की लोकशाहीतील नागरिकांच्या आवाजाच्या रूपातच पाहिलं जातं? हा प्रश्न फक्त एका आंदोलनाचा नाही, हा प्रश्न देशाच्या लोकशाही संस्कृतीचा आहे. आणि म्हणूनच या घडामोडीकडे प्रत्येक नागरिकाने पक्षाच्या चष्म्यातून नव्हे तर लोकशाहीच्या चष्म्यातून पाहण्याची गरज आहे. आपलं मत काही असो, सरकारच्या बाजूने असो किंवा आंदोलनाच्या बाजूने, परंतु प्रश्न विचारण्याचा अधिकार जिवंत राहिला पाहिजे, संवाद जिवंत राहिला पाहिजे आणि लोकशाही जिवंत राहिली पाहिजे. कारण याच मार्गाचा अवलंब करून सत्ताधारी भाजपने देशातील अनेक चळवळी मोडून काढल्या. गांधीवादी चळवळी उभारून हाती काहीच लागत नसल्याने देशातील आंदोलनं चळवळीची उग्रता पहिल्यासारखी तीव्र राहिलेली नाही. हे अमान्य करता येणार नाही. हे गेल्या कित्येक दिवसातलं हे काक्रोश जनता पार्टी आणि सोनम वांगचुक यांनी जे आंदोलन सुरू केले हे त्यात बऱ्यापैकी आंदोलन आहे. याच आंदोलनाची आता दखल घेतली जात आहे. याच आंदोलनासाठी आता सरकार पण चर्चेचे दार खुली करण्याच्या विचारात आलंय. तुम्हाला काय वाटतं? सरकार आता यावर चर्चा करील? शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेईल की अजून वेगळंच काही आंदोलन करण्यासमोर वाढून ठेवलं आहे? आजच्या भागात इतकेच. तुम्हाला काय वाटते? आपली प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की लिहा. आमचा व्हिडिओ आवडला असल्यास जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.